एकेकाळी ज्या जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यामध्ये कमळ फुलणं तर लांबच, पण भाजपचा साधा एक नगरसेवक निवडून येणंही अशक्य मानलं जायचं. ज्या पश्चिम महाराष्ट्राला दशकानुदशके शरद पवारांचा आणि काँग्रेस राष्ट्रवादीचा अजिंक्य बालेकिल्ला म्हणून ओळखलं जायचं, तोच पश्चिम महाराष्ट्र आता भाजपचा बालेकिल्ला झालाय, असा दावा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलाय. पण प्रश्न असा पडतो की पश्चिम महाराष्ट्र खरंच भाजपचा बालेकिल्ला झालाय का, ही फक्त निवडणुकीच्या तोंडावर उडवलेली राजकीय राळ आहे? महायुतीतील मित्र पक्षांच्या म्हणजेच अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मिळवलेल्या विजयाला भाजप स्वतःचा एक छत्री बालेकिल्ला म्हणू शकते का? आणि मुख्य म्हणजे पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, आता नाहीये, हे जयकुमार गोरे यांचं वाक्य पश्चिम महाराष्ट्रातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या खंद्या नेत्यांना पसणार आहे का, की यामुळे महायुतीतील नव्या वादाची ठिणगी पडणार आहे? पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर ते सोलापूर या सहकाराच्या पट्ट्यामध्ये भाजपचं पारडं खरंच किती जड आहे? नेमके आकडे काय सांगतात? या संपूर्ण विषयावर पुढचे काही मिनिटं आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय कट टू कट. तर गोष्ट सुरू झाली जयकुमार गोरे यांच्या त्या वक्तव्यापासून. सोलापुरामध्ये नुकतीच भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटनात्मक बैठकीची मोठी परिषद पार पडली. या बैठकीनंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माध्यमांशी बोलताना पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठे दावे केले. त्यांना पत्रकार असं विचारत होते की पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो, तर त्यावरती ते हसत म्हणाले की पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात होता, आता पश्चिम महाराष्ट्र हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे. सोलापूर, सातारा, सांगली आणि पुणे ह्या 4 प्रमुख जिल्ह्यांमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद अभूतपूर्व वाढली असून आगामी काळामध्ये विरोधी पक्षांमधले अनेक मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा गोरे यांनी केला. या दाव्याला बळ देण्यासाठी त्यांनी कळंब नगरपालिकेतील नगरसेवकांच्या भाजप प्रवेशाचं उदाहरण दिलं. पण प्रश्न हा निर्माण होतो की एखाद्या नगरपालिकेचे नगरसेवक पक्षात आले किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जागा वाढल्या म्हणजे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र हा भाजपचा बालेकिल्ला बनतो का? जर आपण गणितांचा आणि आकडेवारीचा बारीक अभ्यास केला तर चित्र हे पूर्णपणे वेगळं दिसतं. भाजपने जरी पुणे, पिंपरी चिंचवड आणि सोलापूर सारख्या शहरी भागांमध्ये स्वतःचे महापौर बसवले असले, इचलकरंजी आणि सांगलीमध्ये ताकद दाखवली असली, तरीही पश्चिम महाराष्ट्राचा ग्रामीण आत्मा अजूनही पूर्णपणे भाजपच्या ताब्यात गेलेला नाहीये. ग्रामीण भागातील सहकार, साखर कारखाने, दूध संघ आणि शेतीचं राजकारण यावरती आजही शरद पवार गट, काँग्रेस आणि अजित पवार गटाचंच वर्चस्व दिसतं. सहकार्यातील नेत्यांनी पक्ष बदलला असला तरी सामान्य शेतकरी व ग्रामीण मतदारांची निष्ठा ही पूर्णपणे भाजपशी जोडली गेलेली नाहीये. त्यामुळे जयकुमार गोरे यांच्या वक्तव्याकडे बघताना अजून एक महत्त्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे महायुतीचा टेकू. भाजपचे नेते आज ज्या विजयाचा दावा करतायत, तो विजय भाजपच्या स्वबळावरचा विजय आहे की महायुतीचा, हे बघणं गरजेचं आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या पट्ट्यामध्ये भाजपचे आमदार आणि खासदार नक्कीच निवडून आले. पण जर तुम्ही त्यात बारकाईने पाहिलं तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या पक्षाची ताकद पाठीशी होती, म्हणूनच भाजपला ही यशोगाथा लिहिता आली. जर भाजपने या भागामध्ये स्वबळावर लढायचा निर्णय घेतला असता तर त्यांना आज जितक्या जागा मिळाल्यात तितक्या जागा जिंकण्यासाठी कदाचित आणखी 2-3 विधानसभा निवडणुकांची वाट पाहावी लागली असती. कोल्हापूर व सांगली सारख्या ठिकाणी काँग्रेसने भाजपला प्रत्येक निवडणुकीमध्ये अक्षरशः झुंजवलंय. त्यामुळे जयकुमार गोरे जेव्हा जाहीरपणे असं म्हणतात की पश्चिम महाराष्ट्र हा भाजपचा बालेकिल्ला झालाय, तेव्हा हे वाक्य फक्त विरोधकांच्याच नाही तर महायुतीमधल्या मित्र पक्षांच्या म्हणजेच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्याही थेट वर्मी बसतं. कारण या वक्तव्याचा अप्रत्यक्ष अर्थ असा होतो की महायुतीमध्ये असणाऱ्या शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अस्तित्वाला भाजप काहीच मानत नाही. भाजपचे हे वाढते दावे आणि देवेंद्र फडणवीस यांचे पश्चिम महाराष्ट्रातील सातत्याने होणारे दौरे यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की भाजपची रणनीती हीच आहे की राष्ट्रवादीचा किंवा शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र ही ओळख पुसून टाकून तिथे भाजपचा पश्चिम महाराष्ट्र अशी नवीन राजकीय ओळख तयार करायची. पण मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये विरोधक पूर्णपणे संपलेत का? तर उत्तर आहे नक्कीच नाही. एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रावरती वर्चस्व गाजवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली असली आणि अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या गटाची पोकळी निर्माण झाली असली, तरीही स्थानिक पातळीवरती भाजपला थेट आव्हान देणारे तगडे नेते अजूनही मैदानामध्ये शड्डू ढोकून उभे आहेत. सांगलीमध्ये जयंत पाटील यांची ताकद आजही कायम आहे, तर अपक्ष निवडून आलेले खासदार विशाल पाटील हे ग्रामीण भागातील तरुणांना एकत्र करतात. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आजही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे आक्रमक आहेत. साताऱ्यामध्ये छत्रपती खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे हे भाजपमध्ये असले तरी शशिकांत शिंदे असतील, बाळासाहेब पाटील असतील आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे भाजपला कडवी टक्कर देतात. कोल्हापुरामध्ये काँग्रेसचे सतेज पाटील यांनी महायुतीची संपूर्ण यंत्रणा एका बाजूला असताना काँग्रेसला नेहमीच शर्यतीत ठेवलंय. कोल्हापुरामध्ये भाजपला काँग्रेसनं नेहमीच घाम फोडलाय. सोलापुरात प्रणिती शिंदे आणि मोहिते पाटील गटाने लोकसभेमध्ये भाजपचा पराभव करून आपली ताकद दाखवून दिली.
त्यामुळे ही युती दाखवून देते की ग्रामीण भाग, शेतकरी आणि सहकार क्षेत्रामध्ये अजूनही भाजप विरोधामध्ये मोठा असंतोष शिजतोय. त्यामुळे भाजपचा मार्ग तितका सोपा दिसतोय तितका तो नक्कीच नाहीये. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुण्याच्या ग्रामीण भागात भाजपला इंच न इंच जागेसाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. जयकुमार गोरे यांनी केलेलं हे विधान महायुतीतील गणित सुद्धा बिघडवू शकतं. अजित पवार गटाचे मंत्री आणि आमदार, मग हसन मुश्रीफ असतील किंवा दत्ता भरणे असतील, हे महायुतीमध्ये समान भागीदार आहेत. मित्राचाच पक्ष संपला असा दावा भाजपचे नेते उघडपणे करत असतील तर महायुतीमध्ये अंतर्गत असंतोष भडकणार आहे हे निश्चित आहे. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचाही पश्चिम महाराष्ट्रामध्ये, विशेषतः कोल्हापूर आणि सातारा भागामध्ये चांगलाच प्रभाव आहे. सातारामध्ये तर शिवसेनेचाच पालकमंत्री आहे. त्यामुळे गोरेंनी पूर्ण पश्चिम महाराष्ट्रावरती भाजपचा हक्क सांगितल्यामुळे आगामी जागा वाटपामध्ये भाजप मित्रपक्षांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं उघड होत आहे. अजून एक सामाजिक मुद्द्याबद्दल बोलायचं म्हटलं तर तो मुद्दा म्हणजे भाजपचं होत असलेलं काँग्रेसीकरण. एकेकाळी भाजप हा शिस्तबद्ध, शहरी आणि ठराविक विचारसरणीचा पक्ष मानला जायचा. पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी भाजपने गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील बड्या साखर सम्राटांना, शिक्षण सम्राटांना आणि दूध संघाच्या संस्थापकांना पक्षामध्ये प्रवेश दिला. आता या आयात केलेल्या नेत्यांचं शुद्धीकरण करण्याचं सर्वात मोठं आव्हान स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या समोर असणार आहे. तुम्ही जर नोटीस केलं असेल तर मागच्या काही महिन्यांमध्ये कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे दौरे जास्त घडताना दिसतात. हा केवळ योगायोग नाहीये, तर ही एक अत्यंत शिस्तबद्ध रचना आहे. फडणवीस यांना हे चांगलेच ठाऊक आहे की जोपर्यंत विरोधक विभागलेले आहेत तोपर्यंतच भाजपला ही पकड मजबूत करता येणार आहे. म्हणूनच एका बाजूला पक्ष संघटना मजबूत करायची, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी नोंदणी मोहीम राबवायची आणि दुसऱ्या बाजूला शासकीय विकास कामांच्या जोरावरती जनतेपर्यंत पोहोचायचं, असा दुहेरी फॉर्म्युला त्यांनी अंमलात आणलेला दिसतोय. त्यामुळे या विषयाचा निष्कर्ष काढायचा झाला तर तो असा काढता येईल की पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपने आपली ताकद नक्कीच वाढवली, यात काही शंका नाही. पण त्याला भाजपचा एक छत्री बालेकिल्ला म्हणणं म्हणजे वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणे. मित्रपक्षांच्या कुबड्या, विरोधकांमध्ये पडलेली फूट आणि सहकारातील नेत्यांचे झालेले आयाराम गयाराम राजकारण याच्या जोरावरती उभारलेला हा किल्ला जर स्वबळाच्या परीक्षेला जर उतरलाच तर भाजपला मोठा संघर्ष करावा लागणार आहे. तुम्हाला काय वाटतं? पश्चिम महाराष्ट्र खरंच भाजपचा बालेकिल्ला झालाय का, की महायुतीचा टेकू काढल्यास हे चित्र वेगळं दिसेल? कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय विश्लेषणांसाठी कट टू कट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.